सकाळचे ठीक 7 वाजलेत. शाळेची घंटा वाजली आणि आमची पावले वळाली एका रंजक प्रवासाकडे. चिंचणीच्या परिसरात आम्ही क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. थोड्याच अंतरावर आम्हाला दिसलं एक शांत शेततळे. गावच्या समृद्धीचे हे प्रतीक डोळ्यात साठवत आणि निसर्गाचे महत्त्व समजावून घेत आम्ही आमची पुढची वाटचाल सुरू ठेवली. वाटेत लागणारा एक छोटासा डोंगर ओलांडताना मुलांचा उत्साह द्विगुणित झाला होता. सभोवतालची असलेली शेती आणि निसर्गाची ही विविध रूपे न्याहाळत आमचा हा प्रवास पुढे सरकत होता. साधारण 1 किलोमीटर पायी चालल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या इच्छित स्थळी. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या स्थानिक वारशाची, संस्कृतीची आणि अध्यात्माची ओळख व्हावी हा या भेटीमागचा मुख्य उद्देश होता. निसर्गाची ही रूपं पाहत पाहत शेवटी आम्ही पोहोचलो एका जागृत देवस्थानापाशी. श्री हनुमान मंदिर. इथली मूर्ती कोणत्याही मानवी हाताने घडवलेली नसून ती दगडात आपोआप साकारलेली स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू मूर्तीचं हे रूप खरोखरच पाहण्यासारखे आहे. अशा या पावन स्थळाचे दर्शन घेऊन आणि गावचा वारसा जवळून अनुभवून आमची ही परिसर भेट संपन्न झाली. काही आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या आणि मनामध्ये भक्ती आणि निसर्गाची ओढ घेऊन आम्ही पुन्हा शाळेकडे निघालो.